सोलापूर शहरामध्ये किरकोळ कारणावरून घोंगडे वस्ती परिसरामध्ये हाणामारी आणि नंतर 2 गटात तुफान दगडफेक झाली। रविवार रात्री 10:15च्या सुमारास ही घटना घडली। त्यामध्ये बिपिन पाटील यांच्यासह 7 जण जखमी झाल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे। सुरेश पाटील यांच्या घराजवळून दुचाकीवरून जाताना गाडीचा हॉर्न वाजवत रस्ता सोडण्याची मागणी काही युवकांनी केली। त्यानंतर या युवकांना गाडीचा हॉर्न मोठ्याने कशाला वाजवता अशी विचारणा करत बिपिन पाटील यांच्यासह दोघांनी मारहाण केली। त्यानंतर रौफ आणि बिपिन यांच्यामध्ये वादावादी झाली। त्या दोघांमध्ये मारामारी झाली। त्यानंतर घोंगडे वस्तीतील 2 गल्ल्यांमध्ये सुमारे 250 युवकांनी आमनेसामने येऊन दगडफेक केल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांनी वेळीच दखल घेऊन दोन्ही गटावर नियंत्रण मिळवलं। घोंगडे भागात फार वर्षापासून इथं हिंदू मुस्लिम भांडण होत असतात, पण ते हिंदू मुस्लिम नसते, पण त्याला काही लोकांनी समाजकंटकांनी त्याला जातीवाद रंग देतात। ते रंग देऊन इथं लोकांना बोलून आपलं भांडण लावायचं काम काही हितचिंतक या ठिकाणी करत असतात। या ठिकाणी एक हिंदू मुस्लिम भांडण नाही आहे। जनता जनार्दनाने कोण कोण ऐकले असतील, हे जातीचं भांडण झालेले, धर्माचे भांडण झालेत, हे जातीचं धर्माचं भांडण नाही आहे। परंतु इथल्या वैयक्तिक आमचं पूर्वीपासून गेल्या 25 वर्षात 30 वर्षापासून खालचे जे काही घराघरातले भांडण आहेत त्याला जातीचा रंग कोणी देऊ नये। सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना मी सांगतो की आपण शांततेचा प्रस्ताव करावं। कोणी यामध्ये जातीवाद करणाऱ्या लोकांच्या पाठीशी आपण राहू नये, हीच मी या ठिकाणी कळकळीची विनंती करतो।